मसालेदार आणि कुरकुरीत फिश खाण्याची इच्छा झाली आहे, मग आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रवा फिश तवा फ्रायची एकदम परफेक्ट रेसिपी। तर ही रेसिपी कमी वेळात आणि खूप सोप्या पद्धतीने बनवली जाते। तर याची सोपी रेसिपी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी इथे हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता, त्यानंतर जिरं याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे। बघू शकता छान पेस्ट तयार झालेली आहे। तर त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्ही बारीक करत असताना सुद्धा मीठ टाकलं तरी चालेल। तर मी आता इथे मीठ टाकून घेतले। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। तर मी आता इथे माशांना हा मसाला लावते। तर मी माशांना हळद, मीठ, लिंबू, लाल चटणी हे लावून अर्धा तास ठेवलेलं होतं। तर त्याला आता मी वरून जो बारीक केलेला ठेचा होता तो लावून घेते। त्यानंतर दुसऱ्या प्लेटमध्ये मी घेतलेला आहे रवा। रव्याने छान कुरकुरीत तयार होते। त्यावर मीठ टाकून घेतले। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्याल। आता हे छान मिक्स करून झालेला आहे। तर तोच मासा मी रव्यावर ठेवून घेणार आहे। ठेच्याचा भाग खालच्या बाजूला करणार आहे। वरूनही ठेचा लावून घ्यायचा आहे। त्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे, व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। चमच्याच्या मदतीनेच लावा। तर मिरची असल्यामुळे बोटाचीही आग होते। रवा हा व्यवस्थित असं त्यावर टाकून लावून घ्यायचा आहे। या अशा पद्धतीने माशांना ठेचा आणि रवा लावून घ्यायचा आहे। तर मी माशांना ठेचा आणि रवा लावून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे माशांचा माझा स्पेशल तवा आहे, तर मी तो घेतलेला आहे। त्यावर मी आता तेल टाकून घेतलेलं आहे। त्यावर एक एक करून मासे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत। आता हे मासे ठेवून झाले तर त्यावर थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यांना आता मी थोड्या वेळाने पलटवते। यानंतर त्याला थोडा वेळ झाकूनही ठेवून द्यायचं, म्हणजे मासेही शिजून जातात। बघू शकतात किती छान तयार होत आहेत मासे। आता यांना मी पलटवून घेते। तर छान कुरकुरीत लालसर शेकले जात आहेत। आता मी यावर परत थोडं तेल टाकून घेणार आहे आणि परत पलटवून थोडं शेकू देणार आहे। तर तुम्ही बघू शकतात अगदी छान लालसर कुरकुरीत तयार झालेत आणि छान शिजलेले आहेत। प्रत्येक मासा मी तुम्हाला दाखवते। तर छान शिजलेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। आणि हो, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।